बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड. सर मी सांगू? कोण मी? जगदीश. हा बरं सांग जगदीश. बोल पटपट सांग, आपल्याला पुढचं पण शिकायचं. सांगू का सर? हा सांग ना, मी वाट बघतो. As free samples by goods Goods. lost in accident, by goods withdraw by partners, by closing stock, by gross loss credit and debit. बरं स्टॉप. आता मला आहे ना डेबिट साईड परत एकदा आहे ना मला ननावरे सांगाल. विवो 1820 ननावरे, पवन ननावरे. पवन ननावरे झोपला का? 10 वाजले आता. ठीक, अभ्यास करा, केला नसेल तर करून घ्यायचा आणि प्रत्येकाने बोलायचंय तर आपल्याला प्रत्येकाला समजणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सांग सुवर्णा पालीवाड ना? हो सर. हा बोला. सांगू का? हा सांगा. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, लेसेस रिटर्न आउटवर्ड, टू चार्जेस इनवर्ड, टू फ्राइट, टू टॉक चार्जेस, टू कस्टमर ड्यूटी, टू वेजेस, कस्टमर ड्यूटी नाही, कस्टम ड्यूटी ते कस्टम ड्यूटी. कस्टम ड्यूटी, टू वेजेस प्रोडक्टिव, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, टू वेजेस अँड सॅलरीज. महबूब शेख सांगा. महबूब शेख. महबूब शेख. महबूब शेख. ऋषिकेश मुंडे. हा सर. सांग बरं ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला काय? क्रेडिट साईडला का? बाय सेल्स लेस रिटर्न इनवर्ड, बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड as free samples, by goods lost in accident, by goods withdraw by partners, by closing stock, by gross loss credit debit. ओके गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्रेडिट डेबिट नसतं ते हे CR म्हणजे काय? कॅरेट डाऊन, बरोबर का नाही? आणि जे ओपनिंग बॅलन्स असतो त्याला ब्रॉड डाऊन म्हणतो आपण. कॅरेट डाऊन आणि ब्रॉड डाऊन म्हणतो, क्रेडिट डेबिट नाही. ठीक आहे. ठीक आहे चला, बस झालं. एवढ्या जणांना प्रश्न विचारलेत आणि शेवटी मला फक्त एवढं सांगायचंय, कुणीतरी मला आपली व्हिडिओ ऑन करून दे ना, मला तुमचं नोटबुक दाखवायचे मला ज्याला विचारून ते. ठीक आहे. आणि ज्यांनी कंप्लीट नसेल केलं, आता मी काही शिक्षा देणार नाही किंवा काय बोलणार नाही, पण तुम्ही ज्यावेळेस फिजिकली आल त्यावेळेस मला पूर्णपणे तुमची वही कंप्लीट असली पाहिजे मला. ठीक आहे. तर आपल्याला माझी बुक दाखवू? 2 मिनिटं, हे शेवटी विचारणार मी, आता नाही विचारणार. हा मी काय होमवर्क? जे काय होमवर्क असेल ना, मी सांगितलं जे शिकवलेलं असेल ते लिहून घ्यायचं लगेच घरनं. ते 2-3 वेळा वाचायचं, तोच आपला होमवर्क असतो. मी प्रत्येक वेळेस होमवर्क सांगत बसणार नाही. तेव्हा मी सांगितलं शिकवलेले ट्रेडिंग अकाउंट, उद्या आज मी प्रॉफिट अँड लॉस शिकवणार आहे. मग प्रॉफिट अँड लॉस शिकून घेतलं की लगेच प्रॉफिट अँड लॉस लिहून घ्यायचं. समजलं का? अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला पुस्तकाकडे नेतो. दिसतंय का सगळ्यांना पुस्तक? हो सर. थोडं मोठं करू का? बस का? हो सर. ठीक आहे. ज्या वेळेस सगळ्यांनी म्यूट करा आता आवाज, मीच बोलणार आहे आता. मी विचारत त्याने फक्त हे करायचं. पहा आता RN सेंटर
इथं काय सांगितलं, अ प्रॉफिट अँड लॉसेस. आधी आपण मिनिंग बघूया, नंतर आपण स्टार्ट करू. इथं बघा, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय सांगितलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस इज द टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस पण काय आहे, आपण ट्रेडिंग पण काय होतं, नॉमिनल अकाउंट होतं, म्हणजे त्यामध्ये खर्च आणि इन्कम होते. मग ह्यामध्ये पण खर्च आणि इन्कम आहे. मग आता त्याच्यामध्ये जो खर्च आणि इन्कम मांडायचा आहे तो कसला असला पाहिजे, फॅक्टर्स ट्रेडिंग मध्ये, आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस किंवा इन्कम अँड गेन्स त्यामध्ये मांडायचे आपल्याला. त्यामध्ये खर्च आणि इन्कम कुठलं डायरेक्ट मांडायचं, ह्यामध्ये इनडायरेक्ट खर्च आणि मांडायचं. हे पण काय झालं, नॉमिनल अकाउंट झालेलं आहे. हे पहा इथे लिहिलेलं आहे नॉमिनल अकाउंट, टाइप्स ऑफ नॉमिनल अकाउंट. ठीक आहे, लिहिताना फक्त आता हे एवढं लिहायचं, त्यानंतर मी सांगेल तेवढंच लिहायचं, सांगतो मी. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस इज अन मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस काय मेन अकाउंट आहे. जर हे आपलं क्लोज झालं आणि याचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आला तर आपल्याला तो कॅपिटल मध्ये ऍड किंवा लेस करायचा. आपण पुढे बघणार आहे. मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट इट प्रिपेअर टू काय सांगितलेलं आहे, हे नेट प्रॉफिट अर्न म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होतो त्यावेळेस नेट प्रॉफिट भेटतो, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लॉस होतो तर आपल्याला नेट लॉस असतो. बरोबर. आता अर्न म्हणजे काय, कमवणे. बरोबर की नाही. अर्न म्हणजे काय, कमवणे. सफर म्हणजे काय, सफर म्हणजे आपण त्यामध्ये लॉस सफर केलेला आहे, आपल्याला त्रास झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे लॉस झाल्यामुळे सफर म्हणतो. अर्न प्रॉफिट म्हणजे आपण कमवलेला आहे, नफा कमवलेला आहे. सफर म्हणजे घालवलेला आहे, त्यामधनं गेलेलं आहे लॉस पण. बरोबर आहे. बाय बिझनेस ड्युरिंग द, आता कधी इयर करतो आपण हे अकाउंट, कधी करतो, अकाउंटिंग इयरला क्लोज करतो आपण. म्हणजे अकाउंटिंग इयर एका वर्षाचं असतं. आता मला सांगा की अकाउंटिंग इयर काय असतं. मी काल लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की 1 एप्रिल पासून ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च. बरोबर आहे शुभम, बरोबर आहे. नोट करा. त्यानंतर यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड. बरोबर. त्यामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड इन डेबिट साइड. कुठं, डेबिट साइडला आपल्याला काय लिहायचंय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, खर्च मांडायचा डेबिट साइडला, खर्च. त्यानंतर डेबिट साइड नंतर वेअर ॲज ऑल इन्कम आर टू बी रेकॉर्डेड टू द क्रेडिट साइड. म्हणजे ऑल इनडायरेक्ट इन्कम वरती काय होतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इथं डायरेक्ट इन्कम. कुठल्या साईडला मांडायचं डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम क्रेडिट साईडला. बरोबर का नाही. इनडायरेक्ट खर्च सगळा तिथं क्रेडिट साईडला मांडायचा आपल्याला. नंतर काय सांगितलं आहे, द क्रेडिट बॅलन्स ऑन दिस अकाउंट शो ऑन नेट प्रॉफिट विच इज टू बी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. नेट प्रॉफिट ऑर लॉसेस म्हणजे त्याचा बॅलन्स उरल. जसं आपण इथं ग्रॉस प्रॉफिट बघितला होता, हे बघा ग्रॉस प्रॉफिट बघितला होता आणि ग्रॉस लॉस बघितला होता. हा ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस कुठे ट्रान्सफर करायला लागतो, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायला लागतो. तसंच आपल्याला जो नेट प्रॉफिट भेटलेला आहे, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस ट्रान्सफर कुठे करायचं आपल्याला, कॅपिटल अकाउंट मध्ये. हे बघा इथे लिहिलेले ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट ऑफ क्रेडिट साइड. म्हणजे कॅपिटल अकाउंट ओपन केला असेल तर त्या क्रेडिट साइडला लिहायचं आहे, किंवा ऑर लिहिलं पाहिजे, ऑर ऍड इन कॅपिटल. म्हणजे जर आपल्याला प्रॉफिट झाला, बघा साहजिक आहे, आपल्याला धंदा, आपण एखादा बिझनेस ओपन केला असेल, व्यवसाय केला असेल, तर व्यवसायामध्ये नफा झाला तर आपण 50,000 रुपये लावले असतील तर आपल्याला एक 10,000 रुपये वाढले तर आपण 10,000 आपले काय होणार, कॅपिटल मधनं वाढणार आहेत. बरोबर का नाही. मग आपण काय करायचे, ते ऍड करायचे कॅपिटल मध्ये. काय करायचे, ऍड. किंवा कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन केला असेल तर त्या क्रेडिट साइडला लिहायचे. कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन करू शकतो. बरोबर आहे. तर दोन्ही पद्धतीने आपण अकाउंट ओपन करणार बघणारी, एक ऍड करून आणि कॅपिटल अकाउंट सेपरेट करून. ठीक आहे. द डेबिट बॅलन्स बघा, द डेबिट बॅलन्स दिस अकाउंट शो ऑन नेट लॉस. म्हणजे डेबिट बॅलन्सला काय करायचं, आपल्याला नेट लॉस लिहायचा आहे. ट्रान्सफर टू बी कॅपिटल अकाउंट म्हणजे कॅपिटलच्या डेबिटला काय ट्रान्सफर करायचं, नेट लॉस ट्रान्सफर करायचा आहे. बरोबर ना, डेबिटला. आणि डेबिट बॅलन्स आपल्याला डिडक्ट म्हणजे मायनस करणे, लेस करणे किंवा वजा करणे. डिडक्ट म्हणजे वजा करणे. म्हणजे आपल्याला जर लॉस झाला असेल
तर साहजिक आहे आपण 50,000 रुपये लावले असतील बिझनेस मध्ये आणि आपल्याला 40,000 रुपये भेटले, जास्त अमाऊंट भेटली कमी अमाऊंट भेटली 10,000 रुपये, 10,000 रुपये आपण काय करणार लेस करणार ना, बरोबर का नाही. आता हे 10,000 रुपये आपण लेस केलेत म्हटलं आपल्याकडे किती रुपये राहिले 40,000 रुपये. मग आपल्याला लॉस झाला का प्रॉफिट झाला, लॉस. मग हे काय करायचं आपल्याला कॅपिटल मधनं लेस करायचं आपल्याला, हे लक्षात घ्या असं या पद्धतीने. आता ते आपण थोडं बघणार आहे कसं काय करायचंय. समजलं का प्रॉफिट अँड लॉस चा मिनिंग? ठीक आहे. हो सर. यामध्ये काय डाऊट नाही कोणाला? ठीक आहे. नाही. ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस मध्ये ओपन करायचं असेल तर बघा काय आता जे काय आपल्याला ओपन करायचं त्याचं नाव वरती लिहायला लागतं कंपल्सरी, कारण की आपल्याला माहित पडलं पाहिजे आपण अकाउंटिंग कोणाचं करतोय. नुसतं आपण प्रॉफिट अँड लॉस केलं तर कदाचित बोर्ड शिक्षकावर आहे, कदाचित काही शिक्षक मार्क देत नाही पूर्ण शीटला, त्यासाठी वरचं हेडिंग देणं इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. आर एन सेंटर, आर एन सेंटर्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस बघायचंय. बघायचं इथे लिहिलेलं आर एन सेंटर अकाउंट्स इनटू दी ऑल गेन्स अँड लॉसेस, म्हणजे सगळे त्यामध्ये गेन्स आणि लॉसेस, म्हणजे आपल्याला काय ट्रायल बॅलन्स दिला नाही त्यामुळे आर एन सेंटर्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस फक्त डायरेक्ट सांगितलेलं आहे, बरोबर. आणि त्यामध्ये काय लिहिलेले बघा प्रॉफिट अँड लॉसेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च. प्रॉफिट अँड लॉसेस आपल्याला इथनं एवढंच इम्पॉर्टंट आहे कारण तेच लिहायचं आपल्याला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च XYZ काय असेल ते, हे हेडिंग देणं गरजेचं असतं. तुम्हाला मी शिकवताना सांगेलच. त्यामध्ये डेबिट साईड कॉलम कोणते, पर्टिक्युलर, इनर साइड अमाउंट, आउटर साइड अमाउंट, पर्टिक्युलर, इनर साइड अमाउंट, आउटर साइड अमाउंट. बघा इनर साइड अमाउंट म्हणजे काय, आतल्या साईडला जी अमाउंट लिहायची असते ती कोणती, ऍडजस्टमेंट. आपल्याला ऍड किंवा लेस करायचं असेल, कोणतेही ऍडजस्टमेंट करायची असेल ती आतल्या साईडला अमाउंट लिहायची. जर आपल्याला काहीच ऍड लेस करायचं नाही तर ते डायरेक्ट आउटर लिहायची, म्हणजे आपल्याला डायरेक्ट अमाउंट लिहायची असेल तर आउटरला. तसंच इथं पण पर्टिक्युलर म्हणजे जे आपलं ट्रायल बॅलन्स मधलं बॅलन्स आहे ते इथं लिहून टाकायचं आहे. आणि इनर साईडला आतल्या साईडची अमाउंट कोणती असती, त्यामध्ये आपल्याला ऍड किंवा लेस करायचं असेल. कधी कधी काय होतं की आपण जर वेजेस म्हणजे खर्च वेजेस दिला असेल, बरोबर काय, 10 माणसांना आपण रोज हे दिलं, समजा आपण रोजगार दिला किंवा मजुरी दिली, बरोबर. एखाद्या 10 माणसांनी आपलं काम केलं, आपण 10 माणसांना मजुरी दिली, 8 माणसांची मजुरी आपण इथे लिहिली आणि उरलेल्या 2 माणसांची मजुरी लिहायची राहिली, बरोबर नाही. मजुरी देणारा मालक वेगळा असतो आणि अकाउंटिंग ठेवणारा माणूस वेगळा असतो. त्यामुळे काय होतं अकाउंटिंग मध्ये चूक होऊ शकते की काय करतो तो, कधी कधी आपण 8 माणसाची लिहितो, नंतर मालक म्हणतो अरे मी 10 माणसाची मजुरी दिली, तू 8 माणसाची लिहिली आहे. मग तो काय करतो ऍड करतो. मग त्या अशा कंडिशनला तो आउटरला अमाऊंट लिहित नाही, तो बघा वेजेस, इथं वेजेस सॅलरी असेल, इथं वेज असेल तर हे वेजेस सॅलरी कुठे लिहितो, पहिल्यांदा इनर साईडला लिहितो इथं. मग त्यामध्ये जे 2 माणसाची ती ऍड करतो त्यालाच आपण आउटस्टँडिंग म्हणतो. ऍड केल्यानंतर आउटस्टँडिंग, मग आउटरला दोघांची टोटल करून लिहितो असं. यासाठी हा आपला इनर कॉलम असतो ऍडजस्टमेंट करण्यासाठी, एवढं लक्षात ठेवा. समजलं का? हो सर. हो सर समजलं. तसं आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ची आपल्याला डेबिट साइड बघायची. कोणती साइड बघायची, डेबिट साइड. डेबिट साइड. डेबिट साइडला काय असतात, सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, हे लक्षात घ्या. सॅलरीज माहिती, म्हणजे सॅलरीज म्हणजे पगार. ज्यांच्याकडे नोटबुक असेल नोटबुक ओपन करा. सॅलरीज म्हणजे पगार. सॅलरीज आणि वेजेस आता सांगितलं. सॅलरीज वेजेस म्हणजे काय, पगार आणि आपली मजुरी. रेंट आणि रेट्स हे भाडं. रेंट म्हणजे भाडं, रेट्स म्हणजे रुपये, किती रुपये ते. इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे, इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे आपल्याला आधीच काढलेले, आपण आधीच पैसे भरावे लागतात आपले जे काही इन्शुरन्स काढायचा असेल तर. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग. इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुम्हाला माहिती वीज. टेलिफोन अँड पोस्टेज. पोस्टेज म्हणजे आपल्या पोस्टल स्टॅम्प, म्हणजे आपल्या पोस्टाला लागणारे पोस्ट, माहिती पत्र व्यवहार करतो आपण. तर आता बघा पोस्टल म्हणजे पोस्टेज म्हणजे पत्राच्या रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस असतात ते म्हणजे पोस्टेज. टेलिफोन म्हणजे माहिती सगळ्यांना फोन.
त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिसमध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरी वापरतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होतो, बरोबर आहे. तो पण कुठे येतो आपल्या डेबिट. डेबिट साईडला येतो, कोणाच्या प्रॉफिट अँड लॉसच्या, हे लक्षात घ्या. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू ऑफ सेल्समन. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कोणाचे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस? सेल्समनचे. हे पण आपल्या कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स म्हणजे डेबिट साइडला. वाहतूक खर्च, लक्षात घ्या. डिप्रिसिएशन, डिप्रिसिएशन ऑन असेट म्हणजे आपल्या मालमत्तेवरती घसारा. म्हणजे आपण जर बेंचेस घेतले असतील, आपला क्लासचा बिझनेस आहे, आपण एखाद्या ठिकाणी क्लास ओपन केला आणि 1 वर्षानंतर मी ते क्लास मधले बेंचेस, माझा बेंचेस विकायचे असतील, मला नवीन बेंचेस घ्यायचे असतील, ज्या वेळेस मी बेंचेसची किंमत पर बेंचेस मी 1000 रुपये घेतली असेल, तर माझ्याकडनं मी विकताना माझ्याकडनं 1000 रुपयाला कोण घेईल का? भाई तो बेंच वापरलेला नाही घेणार, बरोबर का नाही? का नाही घेणार? कारण तो मी वापरलाय. वापरल्यामुळे त्याची जी काही झीज झालेली आहे, घट झालेली आहे, ते म्हणजे असतं डिप्रिसिएशन. ते काय असतं? आपलं डिप्रिसिएशन. मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं आपलं डिप्रिसिएशन, डिडक्टेड व्हॅल्यू ऑफ द असेट. डिडक्टेड व्हॅल्यू ऑफ द असेट इज कॉल्ड डिप्रिसिएशन. म्हणजे जे काय आपलं असेटची व्हॅल्यू कमी झाली वापरल्यामुळं, ते म्हणजे काय असते? डिप्रिसिएशन. आता जे डिप्रिसिएशन इथं लिहायचं आपल्याला, असेटची अमाऊंट इथं लिहायची नाही. काय काय जण काय करतात, इथं असेट लिहिलंय म्हटलं तिथं सगळे आपण तिथं फर्निचर लिहिले असेल तर फर्निचरची अमाऊंट इथं नाही. फर्निचरच्या मध्ये डिप्रिसिएशन लेस करून, डिप्रिसिएशन कधी पण आपल्याला लेस करावं लागतं, लक्षात घ्या. आपण वस्तू वापरून जेव्हा विकली तर आपण कमी अमाऊंट घेतो ना, मग त्यामुळे काय होती? ती अमाऊंट कमी होती, लेस होती. मग डिप्रिसिएशन आलं की कंटिन्यू आपल्याला लेसच करावं लागतं ना, हे लक्षात घ्या. डिप्रिसिएशन म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो घसारा. त्यानंतर सर अजून एकदा सांगा ना. डिप्रिसिएशन म्हणजे घसारा. आपण जर बघा घसारा. हा, असेटची व्हॅल्यू कमी होते, ठीक आहे. त्यानंतर काय? लोडिंग चार्जेस. जे काय ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त लोड आपण भरला असेल गाडीमध्ये, तर त्याचा आपल्याला गव्हर्नमेंटला किंवा आपण पोलिसांनी पकडलं त्याला चार्जेस द्यावे लागतात, भरावे लागतात, ते लोडिंग चार्जेस. ऑडिट फी. ऑडिट फी म्हणजे काय? बघा आपण अकाउंटंट काय करतो? अकाउंटिंग ठेवतो वर्षभराचं, बरोबर आहे. अकाउंटंटचं काम काय असतं? अकाउंटिंग ठेवणे. आणि चार्टर्ड अकाउंटंट काय करतो? हे त्याने अकाउंटिंग ठेवलेलं आहे, अकाउंटिंग ठेवलेलं ते बरोबर आहे का नाही ते चेक करतो. बाबा सॅलरीची अमाऊंट बरोबर लिहिली का, त्याची बिलं बघतो, बिलं वगैरे बघतो, पूर्ण वर्षभराची बिलं चेकिंग करतो, फायली चेक करतो. हे सगळ्यांचं चेकिंग करतो. नंतर मग ठरवतो की बाबा ह्या अकाउंटंटनी बरोबर एंट्री केलेल्या आहेत. अकाउंटंटनी बरोबर इंटरनेशन केला तर त्याला बोलतो हे तो चुकलेलं आहे, हे करेक्शन करून घे. आता हे जे चेकिंग करतो त्यालाच आपण काय म्हणतो? आपण ऑडिट म्हणतो. ही ऑडिटची आपल्याला फी द्यावी लागते, बरोबर नाही? ऑडिट फीस म्हणजे चेकिंग, जे अकाउंटंटनी, चार्टर्ड अकाउंटंट असू दे किंवा टॅक्स कन्सल्टंट पण असे चेकिंग करतात. ऑडिटर्स असतात, जे ऑडिटर्स चेकिंग करतात अकाउंटिंगचं. अकाउंटिंगने काय केलं, अकाउंटिंगने काय केलेलं आहे, ते टॅक्स त्यांची फी कुठे ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, बरोबर. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस म्हणजे काय? जर आपल्या कंपनीने एखादी जाहिरात होण्यासाठी काही डान्स शो ठेवले, डान्स शोने काय होतं? डान्स शो असेल किंवा एक कल्चरल ऍक्टिव्हिटी ठेवली कोणती, आणि ती का ठेवली? कारण की तिथे जास्त पब्लिक जमा होणार आहे. जास्त पब्लिक जमा झाल्यानंतर आपण त्याची मार्केटिंग करू शकतो. काही उद्देश असू शकतो हे ठेवण्याचा, किंवा आपल्या स्टाफ असेल, सॅलरीड स्टाफ, तर त्या स्टाफचं आपलं एंटरटेन करायचं असेल, किंवा त्यांना असं वाटत असेल की आपण वर्षभर काम करून बोर झाले, तर वर्षात नाही तरी आपल्याला ते ट्रिप वगैरे काढतात. तुम्हाला माहित असेल काही काही कंपन्या ट्रिप काढतात. काय करतात? कारण की आपल्या कामगारांचं माइंड फ्रेश व्हावं. हा, तर ते जे काय एंटरटेनमेंट आपण करतो त्याची आपल्याला फीज किंवा एक्सपेन्सेस द्यावे लागतात, खर्च होतो तो आपल्या एंटरटेनमेंट एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. त्यानंतर रिपेअर्स, आपण मशिनरी रिपेअर्स करतो, बरोबर आहे. त्यानंतर रिन्युअल्स, बरोबर, ती रिन्यू करतो आपण मशिनरी. जर आपल्याला हे करायचं असेल, नवीन मशिनरी खरेदी करतो किंवा तीच मशिनरी आपण रिन्यू करून घेतो, पूर्णपणे सगळं चेंजेस करून टाकतो, तर रिन्यूअल्स म्हणतो. मेंटेनन्स,
प्रत्येक महिन्याला आपण मेंटेनन्स भरतो, मशीन आपण गाडीच बघितलं, सर्व्हिसिंग आपण काय करतो, 2-3 महिने आपण गाडी सर्व्हिसिंग करतो का, कारण की गाडी व्यवस्थित चालवी. ते खर्च कशामध्ये येतात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतात. इंटरेस्ट ऑन लोन, लोन वरती, लोन कुठे येतं, आपल्या लायबिलिटी साईडला लोन येतं. लोन इथे येत नाही. ज्या वेळेस त्याला इंटरेस्ट जोड लागते त्यावेळेस ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात. इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. इंटरेस्ट म्हणजे व्याज. जर आपल्या घेतलेल्या पैशावरती व्याज द्यावं लागलं, एक्स्ट्राची अमाऊंट द्यावी लागली, ती एक्स्ट्राची अमाऊंट कुठे येते, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येते. समजलं का? हो सर. हो सर. त्यानंतर सन्ड्री अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस. मिसलेनियस म्हणजे काय, एकत्रित खर्च. आपण त्याला काय म्हणतो, मिसलेनियसला काय म्हणू शकतो, विविध खर्च असं म्हणू शकतो. मिसलेनियस एक्सपेन्सेस. सन्ड्री म्हणजे निव्वळ कोणताही खर्च, एकत्रित खर्च. त्यानंतर काय आपला शब्द कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे वाहतुकीचे खर्च किंवा हस्तांतरण आपण म्हणू शकतो त्याला. हस्तांतरण किंवा वाहतुकीला लागणारा खर्च हे म्हणजे काय, कन्व्हिनियन्स. लक्षात ठेवा, कन्व्हिनियन्स पण काय, वाहतुकीचा खर्च. साधन, वाहतुकीचं साधन म्हटलं तरी चालत, वाहून नेणे म्हटलं तरी चालत. हे 4-5 शब्द त्याला कन्व्हिनियन्स आहेत. ते पण खर्च कुठे येतात, डेबिट साईडला येतात प्रॉफिट अँड लॉस. आता हे सांगायची गरज नाही, लॉस बाय फायर, बरोबर आहे, म्हणजे जळून आपल्याला लॉस झाला असेल तर. लॉस बाय थेफ्ट म्हणजे चोरी, कालच सांगितलं, बरोबर. त्यानंतर लॉस बाय ऍक्सिडेंट झाला असेल तर, ठीक आहे. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल, हेच म्हणजे का आपलं ऍडव्हर्टाइजमेंट. काय असतं, ऍडव्हर्टाइजमेंट. यालाच आपण काय म्हणू शकतो, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर हे झालं कमिशन अलाउड. आपण कमिशन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, कमिशन म्हणजे आपली मिळकत, इन्कम असतं. कमिशन म्हणजे बघा, जर तुम्ही हे बघितलं असेल, एखादा माणूस जर फ्लॅट, नॉर्मली आपला भरपूर चालणारा विषय म्हणजे काय, एखाद्या माणसाला घर भाडे पाहिजे असेल तर एक माणूस काय करतो, आपलं दुकान ओपन करतो, काय कशासाठी, सर्वांना फ्लॅट दाखवण्यासाठी. मग तो फ्लॅट दाखवतो, तो मालक नसतो पण तरी पण तो दाखवतो. दाखवल्यानंतर म्हणतो की हा फ्लॅट विकायला आहे किंवा भाड्याने आहे, आणि जे काय पहिल्या महिन्याचं भाडं असेल ते मला द्यावं लागेल, किंवा 3 महिन्याचे अर्धे भाडे मला द्यावे लागतील, असं काहीतरी तो कमिशन ठरवतो, बरोबर आहे. मग कमिशन म्हणजे काय झालं, हे माझा कमिशन द्यावं लागलं. अलाउड म्हणजे देणे, कमिशन द्यावं लागलं तर खर्च आहे, बरोबर आहे. इथं बघा कमिशन रिसिव्ड असेल, कमिशन रिसिव्ड म्हणजे काय, ते भेटलेलं आहे, बरोबर. कमिशन अलाउड म्हणजे काय, दिलेलं आहे, आपण कमिशन दिलं एखाद्या गोष्टीवरती. म्हणजे काय, आता सपोज एखाद्याने माझे 100 पुस्तकं विकली बाजारामध्ये, तर मी त्याला काय केलं, 100 पुस्तकाच्या बदली 200 रुपये दिले, ते मी त्याला कमिशन दिलं, माझी पुस्तक विकली म्हणून, बरोबर नाही. तर मी त्याला 200 रुपयाचे कमिशन दिले, ते म्हणजे काय, माझ्याकडनं गेले म्हणून काय केलं, गिवन. त्याला आपण काय म्हणतो, गिवन, दिले. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की अलाउड, आपण त्याला कमिशन अलाउ केलं म्हणजे कमिशन अलाउड करणं. त्यानंतरचा पॉइंट काय, डिस्काउंट अलाउड. आपण एखादा डिस्काउंट दिला असेल, आता मी अकाउंटचं पुस्तक विकलेलं आहे, अकाउंटच्या पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. किती रुपये, 100 रुपये, बरोबर आहे. आणि जर माझ्या एखादा जवळचा माणूस असेल किंवा तुमच्यासारखे माझे विद्यार्थी आले, मग माझ्या विद्यार्थ्यांना मी काय केलं, माझे अकाउंटचं पुस्तक 100 रुपयाचं 90 रुपयाला दिलं. किती रुपयाला दिलं, 90 रुपयाला. 10 रुपये त्यांच्याकडनं कमी घेतले, मग हे 10 रुपये कमी घेतले म्हणजे 10 रुपये काय झाले, डिस्काउंट दिले मी तुम्हाला. काय दिलं, डिस्काउंट. म्हणजे आपल्या वस्तूच्या किमतीपेक्षा त्यापेक्षा कमी अमाऊंटनी आपण वस्तू विकणे, वस्तूच्या किमतीपेक्षा कमी अमाऊंटनी वस्तू विकणे म्हणजे काय, डिस्काउंट. त्यानंतर अलाउन्सेस म्हणजे भत्ता. जे आपल्याला भत्ता भरायला लागतो, म्हणजे काय, आपण जर बिझनेस करत असेल तर आपल्या बिझनेसला भरपूर टाईपचे अलाउन्सेस द्यावे लागतात. ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, जर आधीच आपल्याला पैसे भरावे लागतात त्याचे. जर एखादी ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला गाडी घ्यायची असेल तर गाडी घेण्यासाठी आपल्याला आधीच पैसे भरावे लागतात, थोडंफार भत्ता द्यावे लागतो. ते म्हणजे ट्रॅव्हलिंग आपण अलाउन्सेस म्हणतो. अलाउन्सेस म्हणजे भत्ता देणे. त्यानंतर काय, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय, बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल कशासाठी बघतो आपण, हे फ्री सॅम्पल आहे, हे कशासाठी वाटतो, ऍडव्हर्टाइजमेंट करायला, बरोबर. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात.
त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड मग आपण कॅरेज इनवर्ड बघितलं होतं वरती, आता कॅरेज आउटवर्ड म्हणजे बाहेरचं वाहतूक आपण वापरतोय, बरोबर नाही, बाहेरील वाहतूक त्याला आपण, बाहेरील गाडी म्हणजे तो पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. आता सेल्स चार्जेस, हे यामध्ये कन्फ्युज होतात सगळेजण. सेल चार्जेस लिहिले पुढे, चार्जेस. चार्जेस म्हणजे काय, आपला खर्च पडलेला आहे, आपण माल खरेदी करताना खर्च झालाय. तर सेल्स हा शब्द सगळेजण काय म्हणतात की सेल्स शब्द दिसला पण आपण क्रेडिट साईड करतो, हे बघा इथं सेल्स. आपण प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट लिहिले, बघा लिहिला का सेल्स, ट्रेडिंगच्या क्रेडिट लिहिलं आपल्याला सेल्स. म्हणजे आपण सगळेजण इथं लिहून टाकतो, नाही इथं फक्त सेल्स असेल तरच लिहायचंय. इथं चार्जेस लिहिलंय पुढं, काय लिहिलं इथं, चार्जेस लिहिलं. चार्जेस म्हणजे खर्च झालाय, म्हणजे आपण सेल करत असताना काहीतरी खर्च झाला असेल. सपोज मला सेल करण्यासाठी आम्ही इथं आपण आपल्या गिरमे शाळेपासून एखादा माल न्यायचा असेल, तो आपल्याला स्वारगेटला नेऊन विकायचा आहे. जे काय माझे 20 रुपये खर्च झाले ते काय झाले, सेल चार्जेस. सेलिंगसाठी त्याला लागले चार्जेस, ते कुठे येणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येणार. कुठे येणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, आपल्या ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येणार, हे लक्षात घ्या. त्यानंतर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स बरोबर ना, बॅड डेब्ट्स याचा अर्थ काय असतो, बुडीत कर्ज. जे काही आपण जेव्हा किराणा मालाच्या दुकानामध्ये आपण भरपूर गेलो असेल, कधी कधी आपण किराणा मालाच्या दुकानामधनं भरपूर काही वस्तू उधारीवरती घेतो. काय करतो, उधारीवरती घेतो. काही वस्तू त्या मालकाला पण लक्षात राहत नाही आणि आपल्याला पण लक्षात राहत नाही दिलेल्या. मग आपण काय करतो, अशा वेळेस कधी कधी त्याला पैसे द्यायचे राहून जातात कायमस्वरूपीच, किंवा काही जणांना माहित असून देत नाही, बरोबर. मग हे काय न दिलेलं म्हणजे हे काय झालं, बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स, डेब्ट्स म्हणजे कर्ज, बॅड म्हणजे चुकीचं, म्हणजे काय आपले खर्च हे बुडीत कर्ज याला आपण म्हणतो. काय म्हणू, बुडीत कर्ज. काय म्हणू आपण याला, बुडीत कर्ज. लिहून घ्या, बुडीत कर्ज. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी. आता वरती बघितलं होतं आपण इम्पोर्ट ड्युटी बघितलं होतं इथं ट्रेडिंग मध्ये, हे बघा इथं इम्पोर्ट ड्युटी बघितलं होतं आपण. इम्पोर्ट ड्युटी दिसतंय का सर्वांना, हो. आता आपल्याला काय बघायचं, एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, इम्पोर्ट म्हणजे आयात, हे लक्षात घ्या. आयात कर याला काय म्हणू आपण, निर्यात कर म्हणू. निर्यात कर, एक्सपोर्ट, आयात निर्यात. हे टॅक्सेस. आता आपण काय करतो, इन्कम टॅक्स रिटर्न भरतो आपल्या बिझनेसचा. म्हणजे काय करतो, इन्कम टॅक्स रिटर्न कर भरतो आपण कुणाला, सरकारला. तर तो इन्कम टॅक्स रिटर्न आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे काय, कोणते जनरल म्हणजे काय की कोणते इन जनरल जे काय एक्सपेन्सेस असतात, नॉर्मल एक्सपेन्सेस ते सर्व येतात आपल्याला. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस, व्यापारी खर्च. मग ट्रेड करताना म्हणजे व्यापार करत असताना जो काही खर्च झालेला आहे, जे काय आपण कोणाला फी दिली असेल किंवा एखाद्या हमालाला पैसे दिले असतील, ते सगळे आपले जनरल ट्रेड एक्सपेन्सेस म्हणतात. लिगल चार्जेस, कायदेशीर रिलेटेड चार्जेस असतात, लिगल चार्जेस. लिगल याचा अर्थ काय, कायदा, कायदेशीररित्या. प्रोफेशनल चार्जेस. प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल आपल्याला जर बिझनेस प्रोफेशनल लेवलला न्यायचा असेल, चांगल्या प्रोफेशनल लेवलला, बरोबर ना, तर त्यासाठी लागणारे चार्जेस येत आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. बँक चार्जेस, बँकेसाठी लागणारा चार्जेस, खर्च, बरोबर ना. आता आपण चेकबुक घेतला बँकेकडनं किंवा आपण ATM कार्ड घेतलं, तर बँकेकडे त्याचे पैसे कट करून घेतले, ते म्हणजे असतात बँक चार्जेस. जर बँकेकडनं स्टेटमेंट घेतलं, हे त्यामध्ये येतं. त्यानंतर बघा सोलिसिटर फीज. सोलिसिटर म्हणजे काय, थोडक्यात हे लॉ म्हणतो आपण याला. सोलिसिटर फीज म्हणजे काय, लॉ आपण म्हणू शकतो. लॉ म्हणजे काय, वकिलाची फी, मला आपण काय म्हणू शकतो, वकिलाची फी. आता वरती बघितलं तर पॅकिंग चार्जेस ट्रेडिंगला येतं, पण इथं सेकंडरी पॅकिंग चार्जेस येतं. सेकंडरी हा शब्द आला तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट लागेल, सेकंडरी पॅकिंग चार्जेस. त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट, म्हणजे सेलवर असेट वरती जे काय फिक्स्ड असेट असेल त्यावरती लॉस झाला. सपोज माझी 10 मजलीची बिल्डिंग आहे, त्यातला वरचा मजला पडला, मग तो काय झाला, मला लॉस झाला.
म्हणजे मी जी काही बिल्डिंग बांधली होती त्या बिल्डिंग मध्ये माझा लॉस झाला, जो काही किंमत माझी त्या लॉसची झालेली, डॅमेज झालेली, तो एकच मजला पडलाय. त्या एका मजल्याची जेवढी काही प्राइस असेल किंवा आतमध्ये काही डॅमेज झाला असेल तो खर्च म्हणजे माझा कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार. आणि असेट बिल्डिंग कुठे येतं, असेट साईडला येतं, फिक्स्ड असेट हे असेट साईडला येतं. माझ्यावरती लॉस झाला असेल तरच इथं लिहायचं आपल्याला. हे बघा एका एका शब्दाची गंमत आहे यामध्ये. लॉस झाला असेल तर इथं लिहायचं. त्यानंतर यामध्ये काय भेटतं आपल्याला, नेट प्रॉफिट. नेमकं आपल्याला नफा किती झालेला आहे हा ट्रान्सफर कुठं करायचा आहे, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट ओपन केला असेल तर. करंट अकाउंट आपल्याला बघायचे नंतर पहिल्यांदा आपण एवढंच लक्षात ठेवू, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटला हा नफा ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर बघा जो काय आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे, ग्रॉस प्रॉफिट तो ट्रान्सफर इथं करायचा. ठीक आहे, इथं ट्रान्सफर केला. आणि इथं काही दिलेलं नाहीये. हा जो ग्रॉस लॉस असतो ना, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. हा ग्रॉस लॉस असतो पहिल्यांदा इथे लिहित असताना, हे बघा ग्रॉस लॉस बाय ग्रॉस लॉस, तो इथं ट्रान्सफर करतो आपण. इथं सगळ्यांनी लिहायचंय वरती, सॅलरीच्या वरती काय लिहायचं, ग्रॉस लॉस लिहायचं. इथं ग्रॉस लॉस लिहायचं सगळ्यांनी लक्षात घ्या. नंतर इथं ग्रॉस प्रॉफिट लिहायचं. ठीक आहे. आता कमिशन रिसिव्ह, रिसिव्ह या शब्दाचा काय अर्थ होतो, घेणे, भेटलंय, बरोबर नाही, घेणे. रिसिव्ह म्हणजे घेणे. कमिशन रिसिव्ह, कमिशन मिळालं हे इन्कम झालं. डिस्काउंट रिसिव्ह किंवा अर्न, अर्न म्हणजे मी आता सांगितलं मिळवणे, नफा. कमिशन रिसिव्ह घेतलेलं आहे. इंटरेस्ट रिसिव्ह, इंटरेस्ट व्याज मिळालंय. डिव्हिडंड, डिव्हिडंड या शब्दाचा अर्थ काय, जे काय आपले भागधारक आहेत त्यांचा जो हे असतं इन्कम ते म्हणजे डिव्हिडंड म्हणतो आपण त्याला, बरोबर का नाही. जे भागधारक असेल, शेअर होल्डर्स, डिव्हिडंड मीन्स शेअर होल्डर्स इन्कम. शेअर भागधारकांचं जे इन्कम असतं त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. मग डिव्हिडंड भेटला असेल तर ते पण कुठे येतं आपल्याला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. हे इन्कम आहे, इनडायरेक्ट इन्कम. त्यानंतर बघा रेंट रिसिव्ह, आपण जर कोणती आपली जागा असेल ती दिली असेल भाड्याने, तर रिसिव्ह केलेत, भेटलेत आपल्याला, ते रेंट रिसिव्ह इथे येतं. त्यानंतर